हे बघा थोडे ना वडे केले तिने आणि ना वडा सोडलेला आहे त्या तेलामध्ये. त्याच्यामध्ये आहे ना पाणी टाकले थोडं आणि आता उकळी यायला देणार आहे. ते शिजवून घेणार आहे ते चिकन आणि थोडं शिजलं ना चिकन की त्याच्यानंतर मग ते नमस्ते, मी भारती. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आले आहे माझ्या माहेरी, म्हणजे माहेरी आहे. तर आज माझ्या माहेरी आहे ना गावच्या शाळेचा प्रोग्राम होता, 75वा वर्धापन दिन होता. तर तिथे आम्ही त्या कार्यक्रमाला गेलेलो. तर आत्ताच आलेलं आहे, तर संध्याकाळची वेळ आहे. तर आज आहे ना सगळेजण म्हणजे घरी आलेले आहेत, सगळे म्हणजे पाहुणे मंडळी आलेले आहेत, बहिणी वगैरे सगळे आलेले आहेत, सगळे मुंबईवरून वगैरे सगळे चाकरमाने आलेले आहेत, सगळेजण एकत्र जमलेले आहेत. तर आज आहे ना असं स्पेशल गावी कसं पाहुणचार वगैरे असतं ना सगळे आल्यावर, आणि कोकणात म्हणजे कसं कोंबडी वडेचा बेत असतोच. तर आज आहे ना तसंच आमच्या घरी आहे ना तशाच प्रकारे आहे ना बेत आहे. तर आता आहे ना वहिनी आहे ना आमची म्हणजे छोटी वहिनी भावाची बायको, तर ती आहे ना वडे करण्यासाठी बसलेली आहे. तर ती वडे करते आहे. तर चला तर बघूया आपण कशी ती वडे बनते. हा आहे ना आमच्या आजूबाजूचा परिसर आहे, इथे सगळा आजूबाजूचा परिसर. ते कोंबडी वगैरे पण आहेत, ती कोंबडी वगैरे पण आता संध्याकाळची वेळ झाली तर त्यांना बाहेर जरा सोडलेलं आहे. हा सगळा आहे ना पाठचा परिसर आहे. आहे ना पाठीमागची आहे ना बाग वगैरे आहे. इथे सुपारीची झाडं, नारळाची झाडं वगैरे आहेत. ही पानवली आहे म्हणजे खायची, ते पानवल म्हणजे खातात पानं ह्याची, तिला पानवल म्हणतात. हे नारळाची झाडं वगैरे तेच ना, नारळाची झाडं वगैरे आहे. हा सगळा आहे ना पाठचा परिसर आहे. ही आहे ना आमची वहिनी आहे. तर आहे ना ती वडे करायला बसलेली आहे. हे बघा थोडे ना वडे केले तिने आणि आहे ना वडा सोडलेला आहे त्या तेलामध्ये. आणि ती लवकर जरा वडे करायला बसते आहेत. वड्यांचं पीठ पण भरपूर ठेवलेलं आहे, माणसं पण भरपूर आहेत ना, आता वडे करायला वेळ लागतो. तर त्यामुळे ना ती लवकर बसलेली आहे वडे करायला वगैरे. अजून म्हणजे आता ह्याच्यानंतर वडे लवकर करायला बसलेत. आता गावठी कोंबडा म्हणजे कापणार आहेत. आता इकडे जरा गावठी कोंबडा वगैरे, कोंबडा कापतायत, कोंबडी कापतात, ते काय माहिती नाही आहे, ते करणार आहे. तोपर्यंत ना वहिनी आहे ना वडे करायला बसले. मी वहिनीला विचारते हा काय काय घेतलं ह्याच्यामध्ये. वहिनी ह्या पिठामध्ये काय काय, म्हणजे तू काय काय घेतलंस? प्रत्येकाची कशी वेगवेगळी पद्धत असते ना, म्हणजे काय काय घेतलंस ह्याच्यामध्ये? तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, उडदाची डाळ वगैरे, बेसनचं पीठ, हे सगळं घेतलेलं आहे. आणि मग हे पीठ काय ठेवायला लागतं ना काहीतरी, मग ते भात घालायला लागतं, शिजवून खळ घालायला लागते ना त्याच्यामध्ये. आणि मग ते काय सकाळी ठेवायचं, सकाळी बनवायचं. पण आता आपण संध्याकाळी बनवणार ना, मग सकाळी ठेवलंय ना पीठ. ते आता आलंय ना पीठ, म्हणजे हे वडे बनवलेले आहेत जरा, भरपूर वडे त्याच्यामध्ये आहे ना तिने टाकलेलं आहे. आणि ह्याच्या खाली कशी त्या कढई खाली म्हणजे ना इस्टो वगैरे पण चांगली लागली पाहिजे, तर म्हणजे असे वडे वगैरे ना फुटतात चांगले, छान होतात ते. आता हे पाळीने बसतील वडे करायला, कारण की एवढे वडे करायला पण नाही ना, वेळ लागतो ना. मग आता वहिनीच्या नंतर मग आता कोण आई वगैरे बसते, कोणतरी बसते. हे बघा सगळा गोंधळ चाललेला आहे, सगळे एक एक येतात. आता बहीण वगैरे आले, माझी मोठी बहीण आली, भाऊजी आले, तुझा मुलगा आलाय. आता हिने आहे ना काढलाय वडा, चांगला फुगलाय. आणि आहे ना दुसरा टाकला आपण चांगला वरती आला. भाऊजी वगैरे आले, वाडीतले आहे ते अण्णा वगैरे, ते आता आलेत, ते आता बसलेत फक्त. ताई आले इथे बघा, इथे सगळे झोपून उठतात, म्हणजे
जरा गावात प्रोग्राम होता ना शाळेचा, तर ते आता आलेत. परत रात्री पण नमन आहे तर जाणार आहेत, त्यामुळे सगळे झोपलेत जरा आणि बाहेर गोंधळ आहे सगळ्यांचा. सगळी पोरं खेळत आहेत सगळी. कसं आवे घेते पळत, हे सगळी पोरं खेळत आहेत. सगळ्यांचा गोंधळ. आता आई बसलेली आहे वडे करण्यासाठी. आता वहिनी उठली आहे, कारण की पीठ पण जास्त आहे, माणसं भरपूर आहेत ना, ते एकालाच कसं सगळं जमत नाही एवढे चुलीशी बसून वडे करण्यासाठी. तर आई बसलेली आहे. असं पायीने बसून थोडं करतात, कारण की वड्यांचं पीठ पण भरपूर आहे ना. तर आता आई बसले वडे करण्यासाठी. आता बघूया कोण कोण बसते वडे करण्यासाठी. आता चिकन वगैरे कोण करते बघूया कसं काय ते. आई यावे मी 7 आणलं मी. 7 एक कशाला आणला हवे. घामावून झाले आई. तर चुलीशी बसून कसं घाम येतो आणि गरमी पण आहे ना, गरमीचे दिवस पण भरपूर आहे. ही मोठी वहिनी आहे, ती आता चिकनसाठी आहे ना मसाला तयार करते. तर त्यासाठी आहे ना कांदा भाजून घेते ती गॅसवर. हा गोबर गॅस आहे आणि हा आपला सिलेंडरचा गॅस आहे. तर त्याच्यावर आहे ना, ते गॅसवर आहे ना आता कांदा भाजून घेते. त्याच्यात ना कांदा टाकलेला आहे, तर ते कांदा भाजते ती. आणि अजून वहिनीचे वडे होतच आले आहेत. आता परत आईच्या नंतर परत एकदा वहिनी बसलेली आहे, छोटी वहिनी. आणि आता पीठ थोडं संपतच आलेलं आहे. ते वडे ते बाजूला दूध पण आहे, टाकते. भात प्रोग्राम जोरात चालू आहे आणि माणसांची पण जोरात गडबड चालू आहे. सगळेजण कोण ना कोण येतंय जातंय चालूच आहेत. वाडीत कोण ना कोण आलेलेच आहेत ना, तर सगळ्यांची गडबड. जे आता चिकन करते तर त्याला टोप ठेवला चुलीवर, तेल टाकलं, तेल गरम झालं. तर आता फोडणीसाठी आहे ना तिने लसूण टाकले. तर आता कांदा आणि टॅमॅटो टाकणार आहे फोडणीला. आणि कांदा आणि टॅमॅटोची आहे ना फोडणी देणार आहे. हे चिकन मध्ये आहे ना तिने अगोदर आहे ना ती लाल तिखट, हळद आणि आता मीठ टाकले आणि आहे ना ते मिक्स करून घेते चांगलं. ती ते मिक्स करून घेते आणि आहे ना आता ती फोडणीला घालणार आहे चिकन. आणि आता फोडणीला पण आहे ना हळद घालणार आहे, लाल तिखट पण घालणार आहे. घरगुती हे लाल तिखट आहे, घरी आहे ना मिरच्या वगैरे काढतात आणि ते दळतात, तर ते तिखट आहे. हा गरम मसाला आहे. आणि नाही फोडणीने चांगल्या प्रकारे ना ते मिक्स करून घेते. बाहेर आहे ना गोंधळ आहे सगळा, सगळेजण आले आहेत तर सगळे बोलतायत, तर सगळा गोंधळ आहे सगळ्यांचा. त्यामुळे ना आवाज थोडा कमी येत असेल, बाहेरचाच आवाज जरा जास्त येत असेल. आणि आता आहे ना त्याच्यामध्ये ना त्या फोडणीमध्ये चिकन घालते ती तिच्या पद्धतीने, गावठी पद्धतीने करते. आणि चांगलं शिजलं ना की त्याच्यानंतर कांद्या खोबऱ्याचं आहे ना वाटण करून घालणार आहे, वरून घालणार आहे. आता ताटावर आहे ना पाणी ठेवलंय, म्हणजे आतमध्ये टोपामध्ये पाणी नाही टाकलंय, वर ताटावर ठेवलंय आणि वाफेवर शिजतंय ते. नंतर आहे ना पाणी ह्याच्यात टाकणार आहे. पाण्यामध्ये आहे ना पाणी टाकले थोडं आणि आता उकळी यायला देणार आहे. शिजवून घेणार आहे ते चिकन. आणि थोडं शिजलं ना चिकन की त्याच्यानंतर मग ते वाटप टाकणार. त्या आईने आहे ना रस्त्यासाठी आहे ना तेल टाकलेलं आहे आणि फोडणी देते. त्याच्यात तेल टाकून फोडणी देते. लसणीची फोडणी केलेली आहे आणि वाटण टाकलेलं आहे. आणि आहे ना हे त्याच्यामध्ये ना वाटण टाकलेलं आहे आणि ती रस्सा बनवणार आहे. चिकनचं थोडं आहे ना चिकन बाजूला काढलेलं आहे.
आणि आता तिने ना लाल तिखट टाकलेलं आहे, हळद टाकते आणि गरम मसाला टाकते आणि फोडणी आहे ना ती ढवळते आणि आहे ना चिकन टाकते आणि त्याचा रस्सा बनवणार आहे, पातळ रस्सा. आणि ते मगाशी बनवलं ना ते सुकं जरा बनवलं आणि ह्याचा रस्सा बनवणार आहे. गॅसवर बनवतो ती आणि चुलीवर आहे ना सुक्कं बनवते. आता त्याच्यामध्ये आहे ना पाणी टाकते, म्हणजे मिक्सर वगैरे मसाला असतो ना त्याच्यामध्ये पाणी टाकून आहे ना टाकायचे मध्ये ना चिकन मसाला टाकते त्याच्यामध्ये काय चांगलं रस्सा बनवला नाही तुम्ही. आता आहे ना त्याचं झाकण ठेवते. साईडला आहे ना चांगला कड आलेला आहे, तर आई आहे ना त्याच्यामध्ये आहे ना कांदा खोबऱ्याचं वाटण टाकते वरून आणि आहे ना चांगलं शिजवून घेणार आहे ते. हे चांगलं मिक्स करते ती वाटण टाकून आणि आहे ना त्याला शिजण्यासाठी ठेवणार आहे. म्हणजे एक कळालं ना ते झालं चिकन खाण्यासाठी तयार, कारण की ते अगोदर फोडणीला देऊन कांदा टॅमॅटो टाकून आहे ना ते शिजायला ठेवलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आहे ना वाटण टाकतो ना झालेलं आहे चिकन. अशा तऱ्हेने आहे ना गावठी कोंबड्याचं चिकन झालेलं आहे. हे सुकं झालेलं आहे, सुकं केलेलं आहे. सुकं म्हणजे थोडं रस्सेदार केलेलं आहे आणि रस्सा केलेला आहे. एक सुकं आहे ना ते चुलीवर घातलेलं आहे आणि रस्सा गॅसवर केलेला आहे. बसलेले ताई आमची वाढते कांदा वगैरे, ही पंगत वगैरे बसलेली आहे, सगळ्यांची गडबड चाललेली आहे, सगळा गोंधळ. हे बघा हे बघा खाण्यापेक्षा गोंधळच भरपूर. काय पाहिजे कोण गेलाय मागून देईल मी त्याला.